20 चेंडू पहिल्या डावामध्ये हाताळले जातील आणि 20 चेंडू दुसऱ्या डावामध्ये हाताळले जातील. पहिलं षटक असणार आहे पॉवर प्लेचं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर टेप ओव्हर असणार आहे. या टेप ओव्हरमध्ये तुम्हाला 10 किंवा 10 पेक्षा अधिक धावा करायचे आहेत. आणि तिसरं आणि चौथं जे षटक आहे ते मात्र नॉर्मल खेळवलं जाईल. निखिल दांडकर, अंतिम सामन्याला आता सुरुवात. बाटली बॉय बिग बॅश 2026 अंतिम फेरी, अंतिम टप्पा. पहिला बॉल, पहिलाच बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळालाय. स्वयं गरजेला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे शुभम पालांडे. चांगला खेळ या दोन्ही फलंदाजांनी केलाय. दशरथ पाटील हे नाव तुम्ही पाहिलं, तुम्ही त्यांचा आवाज ऐकला, तुम्ही तो आवाज, अगदी विनोदी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संपूर्ण आयोजन समितीने केलंय. हा, ते खेळाडू त्या ठिकाणी खेळत आहेत, त्यांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. जे बॅडमिंटन खेळत आहेत, क्रिकेट खेळत आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे प्लीज. थँक्यू. आता वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल. खूप सारी मेहनत संपूर्ण आयोजन समितीने घेतली आहे. विवेक शिंदे, त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील थोडं मागे करा. लहान मुलं देखील आहेत. चांगला चेंडू, फिल्डर आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न, नाही मिळणार धाव. डॉट बॉल. चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव आता धाव फलकावर पाहायला मिळते. एका बाजूला स्वयं गर्जे आणि दुसऱ्या बाजूला ओम गर्जे. दोन्ही भावंड आहेत. आज मात्र एकमेकांच्या विरुद्ध. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा घटना होतच असतात. आपल्या संघासाठी आपण खेळतोय. हो 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 हो, यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर नाहीये आणि बॉल आता होईल फरार. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आलाय चौकार आणि या ठिकाणी आगमन होत आहे माननीय श्री संजय भाई नाईक, या स्पर्धेचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, हितचिंतक माननीय श्री संजय भाई नाईक साहेबांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत. चांगल्या टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू. डॉट बॉल. आणि एक आनंदाची बातमी, जे मॅच ऑफिशियल्स आहेत, ऑन फील्ड अंपायर सर सुबोध गडसे आणि रवींद्र पवार यांच्यासाठी देखील अंतिम या सामन्यामध्ये पारितोषिक आले. 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक एका क्रिकेट प्रेमीकडून आले. पहा, इकडे पंचांचा देखील सन्मान केला जातोय आणि आगमन होत आहे माननीय श्री संजय भाई नाईक साहेबांचं. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा फटका. हो 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 हो, वा 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 वा, अफलातून सुरेख कडक कॅच. यशस्वी झाला. अगदी 20 ते 30 मीटरचं अंतर त्याने पार केलं आणि शेवटच्या क्षणाला तो झेल टिपलाय. महत्वाचा झेल होता. स्वयं गर्जे ओईटी आउट. आणि आता टेप ओव्हर पाहायला मिळणार आहे. आदित्य दळवी एडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. आणि यश शिंदे हे टेप ओव्हर हाताळण्यासाठी सज्ज आहे. 5 धावा धाव फलकावर, 1 गडी माघारी परतलाय मराठा वॉरियर्स. आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय फॅब 11. संतोष सिंग एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला करण जाधव, संघ मालक. झाडाजवळ जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, थोडं आपण देखील सहकार्य करा. बाउंड्री लाईनच्या आत उभे राहा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज. क्रिकेटचा आनंद जरूर घ्या. तुम्ही आहात म्हणूनच क्रिकेट जिवंत आहे, आम्हाला देखील ठाऊक आहे. आज या अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील पाहायला मिळाला आहे. अंतिम सामन्यामध्ये आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता टेप ओव्हर पाहायला मिळणार आहे. 10 धावा किंवा 10 धावांपेक्षा अधिक धावा करायचे तर त्या धावा डबल होतील. परंतु विकेट जर गमावली तर मात्र -3 प्रत्येक विकेट अखेरीस, असा स्पर्धेचा नियम. विशेष संकल्पना आणली गेली. विशाल शेलार
मयुरेश पवार आणि संपूर्ण आयोजन समिती. पहिला बॉल, पहिलाच बॉल. मंदार गुरव विकेट किपर, चांगली विकेट किपिंग. वाईट बॉल, अतिरिक्त धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर आता धावा झाल्यात 6. एक गडी माघारी परतलाय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. टेप ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे. सगळ्यांना आतुरता होती या स्पर्धेची. ओ, यावेळेला बॅकफुटवर जात असताना चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक धाव कंप्लीट केली आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. प्रभंजन सनसचं देखील कौतुक करावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय खेळ केलाय प्रभंजन सनसने. त्याने गोलंदाजी केली, त्याने संघाला गरज असताना फलंदाजी केली. तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळाल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रभंजन सनस हे नाव विसरून चालता येणार नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आदित्य दळवी एडी, आय प्रोटेक्टर त्याच्या डोळ्याला नेहमीच असतो. जेव्हा जेव्हा तो मैदानात उतरतो बॅटिंगसाठी, आय प्रोटेक्टर त्याच्या डोळ्यावरती असतं. डोळ्यांची काळजी घेतो हा खेळाडू आणि ते करणं देखील गरजेचं आहे. स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर यशने फक्त 3 धावा खर्च केल्यात. टेप ओव्हर, महत्वाचं षटक. लखपती बनवणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा बाटली बॉय बिग बॅश 2026. ब्रह्मा बॉयज आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दशरथ पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. ज्या आवाजाने संपूर्ण या विभागाला वेळ लावलंय, मन जिंकून घेतली या आवाजाने. एक विनोदी समालोचक म्हणून आपण पाहतोय दशरथ पाटील सरांना आणि त्या या संपूर्ण मॅच मध्ये तुम्ही पुन्हा एकदा त्यांचा आवाज ऐकणार आहात. थेट नेरूळवरून आपल्या या बाटली बॉय कंपाऊंड मध्ये संपूर्ण भारतभर या आवाजाची चर्चा होते. इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये देखील त्याची चर्चा होते आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता पुन्हा एकदा आपल्या समवेत दशरथ पाटील सर आमच्या समवेत जुडणार आहेत. दशरथ पाटील सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. येस अभिषेक पाटील, स्थापना तुम्ही केली, उत्तर पूजा आम्ही करणार. येस रिव्ह्यू. आता कालोखात कसला रिव्ह्यू घेताय रे? दिसलं तर पाहिजे का नको? चला, शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटचा कलगी तुरा. 2 डोक्यामध्ये घमासान, यादवी रणधुंदुबी, रणधुमाली, धुमत चक्री, चकमक, जुगलबंदी, आतषबाजी, मराठा वॉरियर्स आणि फॅब 11. विकेटच्या पाठी आहे, नो बॉल आहे. येस, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पाठी पडला रे बाबा. येस, कृपया कुठल्या प्रकारचं वादंग माजू नका. काय असतं, संघ हरला ना की अंपायर आणि समालोचक म्हणजे एखादा माणूस जुगार आपला. हो हो, येस, फुलटा चेंडू पुन्हा येतो. हो हो हो, चांगला चेंडू. येस, अप्रतिम डिलिव्हरी. चौकार रे. येस, धावा झाल्या किती? चौका 4 धावा. येस, संघाची धावसंख्या 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 15 वर. शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा, भैरवी, शेवटची मांदी आली आणि हा येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा खरा मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, धावा समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन, 1 धावेचा आदेश. अवांतर धावसंख्येत वर संघाची धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज 16-17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 17 वर. शेवटचा सामना, शेवटची लढत, 2 डोक्यामध्ये घमासान, दोन्हीही टोळके आमने सामने. यस, पुन्हा एकदा जबरदस्त चकमक, वाईचा इशारा. या जबरदस्त सामना. एकीकडे ठाकरे गट, दुसरीकडे महायुती. 19 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. गो लाईव्ह
यांच्या माध्यमातून सध्याचा लाईव्ह टेलिकास्ट अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा ब्रह्मा बॉईज आयोजित बाटली बॉय बिग बॅश 2026. आणि हा यात बॅकवर्डला गेला, पुन्हा एकदा बॅकवर्ड पंच. जबरदस्त टायमिंग, फक्त एक धाव मिळेल. दुसऱ्या म्हणजे 25 संघाची धावसंख्या, पहिलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल धावा झाले 20 वर. लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर ना, टेप बॉल होती नाही, येस टेप बॉल. आज मात्र अतिशय स्कोरिंग केलं. अतिशय चांगलं स्कोरिंग. हो हो, येस आउटसाइड द स्टंप, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. एक बॉल बाकी आहे ना अजून. ओव्हर षटक संपलं. येस 12 बॉल. बघा तुम्हाला आता हे फेल डिलिव्हरी आहे, फेल डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. येस 5. अच्छा अच्छा, येस 5 बॉलची म्हणजे 20 बॉलची. तर या ओव्हरला 15 आल्या, अजून 15 होणार म्हणजे टोटल. येस अतिशय जबरदस्त आयोजन. ISPL फॉर्मॅटप्रमाणे चालणारी स्पर्धा. अरे 15 आले बाबा, 2 वाईडला प्लस आले ना बाबा. असं काय करताय बाबा? काय नाही, तुम्ही ठेवा तुमचं झाकून आणि आमचं बघा वाकून. काय सले की काय इथं काय नाही, आम्हाला काय, आम्ही साले हे आहे मैताचे भरजे आहोत. आम्ही सुपारी घेऊन निघून जाणार. $35 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चला बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज ओमकार गुरव, मंदार गुरव. तिसरं षटक प्रगती पदार. पहिला चेंडू बॉलिंग मार्क होता तयार. अतिशय रोमांचक नाट्यमय सामना. अरे सरळ कशाला मारताय वाकडं? जर सरळ बोट घुसत असलं बॉल वाकडं घालची काय गरज पडली? काय गरज सांगा मला? आरामशीर होत आहे बा. बस साला हे येडजावी फटके मारायची आहे ना, ते बेकार आहे का? आरामशीर बोट जात आहे तरी वाकडं घालणार. आणि हा यस पुन्हा आता लॉफ्ट केला आहे. किती 2 ना? यस जाहीर घोषित निर्धारित 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 37 रन्स. शेवटचा सामना, शेवटची भैरवी. दमदार आयोजन, भन्नाट स्पर्धा. क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली. ब्रह्मा बॉईज आणि हा यस लॉक स्लिफ. मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या झाली 38 रन. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. अतिशय चांगलं स्कोरिंग. झाला प्रेक्षकांना बघा प्रचंड प्रतिसाद. कारण मुंबई आहे. हो हो, हुक केला आहे, चेंडू केला, शॉर्ट फाईन लेगला. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 39 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. शेवटचा सामना. एकीकडे आहे मराठा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम फॅब 11 असा हा विद्यमान सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. आणि हा यस पुन्हा चांगला फटका. दमदार स्ट्रोक ज्यांना मिड विकेटला. चांगलं फिल्डिंग. मिळेल फक्त एक धाव. दुसऱ्या धावपासून वंचित, परावृत्त, निष्फल, विफल, असफल, असंतुष्ट. एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झाला 40 वर. 1 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. अजून बॉल बाकी आहे तब्बल. कारण 5 ओव्हरचे म्हणजे 20 चेंडूंचा हा सामना असेल. सगळे बघा इथं प्रयोग बघायला मिळाले. टेप बॉल मिळाला. 2 पॉवर प्ले बघायला मिळाले. कारण हे बंड्या भाऊ आहे. बंड्या भाऊंचा नेम नाही. बंड्या भाऊ हत्तीला देखील चड्डी घालतील. त्यांना नादने कोणी करायचा. विशाल शेलार. चला स्पीड अप करा प्लीज. हो हो, अंदर आई स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा दमदार टायमिंग.
ऑर्थोडॉक्स लॉंगरला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, 2 धाव मिळतील. चांगलं रनिंग मध्ये विकेट. अरे बाबा बाजूला हो, त्यांचा धक्का लागला तर जाशील कुठं बाहेरच्या भावात. आमच्याकडे पण असे 4-5 आहेत. साला जिममध्ये जाणार, सकाळी 1.5 तास असा हा पट्टा ताण तो पट्टा ताण, न संध्याकाळी गाडीवर जाणार बर्गर पिझ्झा खाणार. काय झटपोट कमी होणार? त्याला डायटिंग पाहिजे का नको? बॉलिंग मार्क तयार. हो येस, पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू. चेंडू काय लॉंगॉनला मिळेल फक्त 1 धाव. आज मात्र एकदम मजा आली. बघूया दमदार स्पर्धा. संदेश भोसले आहेत, बरेच आहेत तुमच्याकडं, म्हणून मी हे उदाहरण दिलं मुद्दाम. आता एक नवीन निघालंय मोमोस. मोमोस आणि उकडी मोदक काही फरक आहे सांगा मला? त्याच्याबद्दल चिकन घालतात. आणि हा ये षटकार की चौकार? अंपायर हे 4 धावा मिळतील. अतिशय दमदार आयोजन. चला शेवटचा सामना. अजूनही बॉल बाकी आहे. तब्बल 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. 40 धावा धावफलकावर. 45 48 48 एक बाद 48. आणि हा यस पुन्हा फेकून दिला, फ्लिक केला. बघूया चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक आणि जाहीर घोषित निर्धार मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 49. फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या 49. 49 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 49. कमाल धावसंख्या, जबरदस्त धावसंख्या, धावांचा डोळारा, धावांची गंगा जेली, कमाल, अधिकतम, उदंड, व्यापक, अपरिमित धावसंख्या पुन्हा एकदा निघालाय. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. या दुसऱ्या विकेटचा बदल, दुसरा गडीगार, दुसरा हादरा. येस फिल्डिंग लावून घ्या प्लीज, लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. तर टार्गेट ठेवले किती? 20 चेंडूमध्ये 50 धावांचं गरज. 20 बॉल बरोबर. 12.5 धावांचं टार्गेट. 20 बॉल 50 धावांची गरज. फिल्डिंग लावून घ्या. बॉलचा एक षटक असेल. बघूया 20 बॉल म्हणजे तब्बल 50चं टार्गेट. टार्गेट नक्कीच कधी संध्याकाळची बॅटिंग आहे. कारण क्रिकेटमध्ये कुठलेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी, विजयाची गॅरंटी आहे, शाश्वती देऊ शकत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. अतिशय दमदार स्पर्धा. ब्रह्मा बॉईज आपले बंड्या भाऊ तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला इथं लॉन्च केल्याबद्दल. कालाचौकी या प्रभागामध्ये संपूर्ण मराठी बहुल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने तसे आपले मराठी लोकांचा हा बालेकिल्ला. मग शिंदे गट असेल, उबाटा गट असेल, मनसे असेल, शेवटी सगळे आपण मराठी आहोत, बरोबर की नाही? एक मराठा लाख मराठा.
चला 40 धावांची गरज. सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली जोडी दाखल, सक्रिय आणि पहिला गोलंदाज, पहिलं षटक प्रगती पदावर. 50 धावांची गरज. 20 बॉल 50 धावा. सामना नक्कीच रंगतदार होईल. टेबल बॉलर कोण असेल? प्रेरक सावंत ना रे, त्याला टेबलचा अंदाज आहे बरोबर. येस, प्रभंजन सनस आणि पहिली जोडी म्हणते मंदार गुरव आणि ओम गर्जे. मागच्या सामन्याचा म्हणते मॅन ऑफ द मॅच ना. आणि 500 रुपयाचं कॅश प्राईज. आरामशीर 3 बिअर सुटल्या. किंगफिशर माइल्ड. हां बरोबर आहे. आरामशीर एसीमध्ये बसून माइल्ड. चला मंदार गुरव, प्रभंजन सनस, पहिलं षटक, पहिला चेंडू तयार. आणि हा यस 50. 1 धाव मिळेल. यस, चांगला फटका होता. लॉंग ऑन लायर कलर लागला. धाव डिक्लेअर आहे तिथं. डॉट बॉल आहे. अच्छा, लागून आला, बाहेर गेला तर. मंदार गुरव 50 धावांची गरज. बाजूला आहे ओम गर्जे. हो हो यस, हेलिकॉप्टर स्ट्रोक काय नाही. आणि मिळतील 2 धावांचा इशारा. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 2 वर. शेवटचा डाव, शेवटची लढत. अतिशय दमदार आयोजन. ब्रह्मा बॉईज पुरस्कृत बाटली बॉय बिग बॅश पर्व दुसरे. आणि 28-29ला अजून एक जबरदस्त स्पर्धा इथं आपल्या भेटीस येत आहे. हेप्टाम हो दे विकेट. आणि हा यस, चेंडू हवेमध्ये होता पण तो प्लेअर नव्हता. नोमॅन्स लँडमध्ये जाईल. कृपया झाडाजवळ प्रेक्षक करूया. बाहेर जायला सांगू जरा. आतमध्ये व्हा जरा प्लीज. झाडाखाली. हो येस, आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा दिशाहीन मारा भरकटलाय. 1 धाव मिळेल. 1 धावेचा इशारा. अवांतर धावसंख्येत बस संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 4 वर. बिनबाद 4. जिंकण्यासाठी अजून 46 धावांची गरज. याच्यानंतर टेप बॉलचा वापर करण्यात येईल. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले, चौथ्या षटकाचा पॉवर प्ले. म्हणजे बघा 20 चेंडूचा सामना आहे. एकच आहे. अच्छा अच्छा, म्हणजे 6 ओव्हरमध्ये 2 होते, आता एकच आहे. येस येस. आणि हा पहिला गडी गारत. डीजे थांबवा जरा. पहिला गडी गारत. पहिली लागलेली अवदसा. 7.5 नाक नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर. पहिली विकेट भुई सपाट. पहिला अडकलेला किडनीमध्ये मुतखडा बाजूला. पहिल्या विकेटची एक्झिट. नवीन फलंदाज, नवीन बॉडी, मॉडेल, फॉर्म्युला, पॅटर्न, शॅम्पल, ब्रँड, नवीन मटेरियल तयार. 1 बाद 4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाऊन द फलंदाज. नवीन बॅटर मयुरेश. यस, नवीन फलंदाज. हो हो यस, ब्लॉकॉलमध्ये चेंडू पुन्हा एकदा हलक्या त्यानं पुश केलाय. नवीन फलंदाज झालाय. राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, शिंदे साहेब गेले, फडणवीस साहेब आले. बरोबर की नाही? नंतर परत येणार. 4 रन 1 विकेट. थोडंसं राजकीय स्टंट पण पाहिजे, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट आणि राजकारण याचा घनिष्ठ संबंध आहे. चला प्लीज, आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण आलात. फार मोठ्या संख्येने पाहुणे आहेत. मग शिंदे गटाचे असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील, सर्व बघा सर्व समावेशक आहे. संपूर्ण राजकीय चपला बाहेर ठेवून, कारण बंड्या बहिरवर असले प्रेम, आमचे विशालजी शेलार साहेब यांच्यावर असलेलं प्रेम, सर्वांचे चांगले संबंध. शेवटी आपण सगळे मराठी आहोत. एक मराठा लाख मराठा, म्हणून मॅच आहे मराठा वॉरियर्स. 2 मिनिटं घेतो. आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक हितचिंतक माननीय श्री
राजेजी शहा साहेबांचे देखील आगमन. साहेब आपणास विनंती असेल आपण या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बाटली बॉय बिग बॅश 2026 या अंतिम मॅच मध्ये. धन्यवाद. या धन्यवाद. येस, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. 1-4, 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार स्पर्धा झाली. राजेश भाई यायचे आपण. सर्वांनी मात्र एन्जॉय केली. बोला जे कोणी पाहुणे असतील मान्यवर प्लीज कृपया स्टेजवर या. बंड्या भाऊ पुढच्या वर्षी जरा स्टेज अजून जरा मोठा करा, म्हणजे मोठा नाही होणार परंतु खुर्च्या वाढवा. ओहो, लेगस्टिकच्या बाहेरून गेला निघून. या डॉट डिलिव्हरी चांगला निर्णय, कारण 2 अंपायर आहेत. एका बाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला अमित शहा आहे. सांगा मला यांच्याशिवाय देश चाललंय का? चांगला निर्णय, यथोचित निर्णय. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये. अतिशय खरा फटका शॉट मिड विकेटला आणि फलंदाज बाद होईल. सेकंड विकेट फॉलन. दुसऱ्या विकेटची हकालपट्टी उचल बांगडी. द्वितीय विकेट स्वाहा. दुसऱ्या विकेटचा एन्काउंटर. दुसरी विकेट भुईसभर नेस्ता नाबूद नामशेष नामहराम. दुसऱ्या विकेटचा काढता बाय. दुसरी विकेट पाय उतार. चला नवीन फलंदाज तर पोलीस उपनिरीक्षक. अच्छा धनाजी व्यवहार आहे. या झेल घेतलाय. अरे आम्हालाच लॉकअपमध्ये टाकायचं नाही तर भीती वाटते बोलायला. हो माहीत नाही पडत ना बाय, क्रिकेट आहे शेवटी. व्यवहार साहेब पोलीस उपनिरीक्षक आहेत. बघूया धन्यवाद देतो. बघा क्रिकेटचा शौक आहे, प्रत्येकाला आवड असते. यश शिंदे. हो ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. दोन बाद 5 अशी वाताहत यातायात. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा पुन्हा हलक्या त्यानं पुश केला, ब्लिक केला. बघूया चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेलिक आणि मेड्युकर यांच्यामधून पुन्हा एकदा चांगला रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या फक्त इनमेन 1 धावामुळे 6 धावा झाल्या. 2 बाद 6. आज मात्र अतिशय चांगलं स्कोरिंग केलं. तर वेदांत मोडक आणि ओम तावडे दोन्ही लहान पोर आहेत, परंतु अतिशय चांगलं स्कोरिंग. हो चांगली डिलिव्हरी. आणि त्या दिवशी एक तिकडे स्कोरर होता, त्याचं त्याला समजत नव्हतं किती झाल्या. असं जर स्कोरर जर मेडिकल स्टोअरमध्ये बसावला, चला डोक्याची गोळी देण्याची, व्हायगाची गोळी द्यायचा. न टेन्शन व्हायचं. हो एक डोकं उठलं तर परवडेल, ते उठलं तर काय करायचं. येस, मेडन ओव्हर निर्धाव षटक फेकलं. धावा दिल्या फक्त इनमेन. येस सुभाष धवरे धन्यवाद. आज मात्र खुश आहेत. वाजवीपेक्षा जास्त खुश असे खरं म्हणजे यावेत, ही श्रींची इच्छा. हे समोर आहेत. येस फुल एन्जॉयड. येस धन्यवाद मंडळ आभारी आहे. असाच पैसा उधळा. पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राईज आमच्यासाठी. ही म्हटते तिसरी की चौथी ओटी आहे. येस युवराज चव्हाण. येस युवराज चव्हाण आमचे कट्टर फॅन आहेत, भरपूर त्यांना आवड आहे आमची. बघूया दहामध्ये 46 धावांची गरज. हो जोरदार अपेल. पुन्हा एकदा चेंडू गेलाय. हो थोडक्यासाठी वाचलाय प्लीज. 9 चेंडू आणि 45 जवळ या सामन्यावर संपूर्ण पद दबा वर्चस्व. रिव्ह्यू घेतला प्लीज. रिव्ह्यू प्लीज चेक द रिव्ह्यू. यस 55,555, 33,333 आणि 22,222 अशी भव्य कॅश प्राईज. थर्ड प्राईज किती? थर्ड प्राईज नाही का? अच्छा येस कॅन्सल केलं बंड्या भाऊनी. नाही थोडंसं बरोबर नाही, खर्च जास्त झाला, एक्सपिरियन्स जास्त आहे. नाही हे काय असतं माहीत नाही. हे येस नॉट आऊट फलंदाज बरोबर नाही. कुठेतरी एक आम्हीच दाखवायचा, बरोबर की नाही. आधी मोदी साहेब सांगतात 3 सिलेंडर फुकट देऊ, दिले का? नाही दिले. तसं बोलायचं असतं इलेक्शनला. बरोबर की नाही भाऊ? हे काय स्टंट आहे, दाखवत असतं, द्यायचं नसतं. आश्वासन, जाहीरनामा, वचननामा कशाला देतात?
हे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. बरोबर है, जो गरजते है वो बरसते नाही. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होते विकेट. ओहो येस, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, जबरदस्त फटका आहे. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा. येस, थर्ड विकेट. तिसऱ्या विकेटचं बदन. येस, कोणाला? यश हे व्यवहारी साहेब, तुमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. संघ मालक ओनर संतोष सिंग. ते हे कुठे गेले आपले जयेश हो जा. 5 वाईट टाकले, नंतर त्यांचा खांदामध्ये दुखतोय. आता काय सांगणार आता. काही म्हणा, आज मात्र अभिषेक पाटील जाम मजा आली, धमाल झाली, मस्त स्पर्धा आली. बंड्या भाऊ हो हो येस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग बघा. अतिशय चांगली स्पर्धा, दमदार स्पर्धा. चव्वेचाळीस 6 मध्ये 44, 7 बॉल 44. यंदा यस एकच करू शकतो सिद्ध. आणि महागडा सर्वात या स्पर्धेमध्ये सर्वात महागडा खेळाडू सिद्धेश भोसले. यस, तो तरी काय करू शकेल. किती? 92. क्या बात आहे. 1000. सर्वात महागडा प्लेअर. अजून बॅटिंगला बघा, एवढा महागडा खेळा मागे ठेवला आहे. येस, नियोजन बघूया. जवळ जवळ सामन्याचा निकाल. येस, महापौर तुमचाच बसणार, स्टँडिंग कमिटी तुमचीच आहे. जरी नगरसेवक पळाले तरी महापौर मात्र आमचाच. हे ओनली एंटरटेनमेंट, कारण क्रिकेट इज अ फनी गेम. चला, उर्वरित बॉल आता राहिले, 5 बॉल राहिले बाकी. फक्त आता शेवटची फॉर्मॅलिटीज. आणि सर्वांना विनंती करतो, कृपया घरात मयत झाला तरी स्पर्धा चुकू नका. त्याला मयत झाला तरी शपथविधी होतं, मग स्पर्धेला काय आलं झाला. बरं की नाही. हो हो, राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा. चला, बॉल द्या लवकर या प्लीज. 6:15 वाजलेले आहेत. गोरज मुहूर्तावर, या मुहूर्तावर लोकांचे लग्न लागतात. आणि प्रेक्षकांनी आणि पाहुण्यांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. कोणाला काही चुकून माकून बोलला असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. कारण ही कॉमेंट्री आमची अशीच आहे, आमचा बाज आमचा असाच आहे. नाही, बिचारे थकले हो, थकले. आता मारून मारून किती मारणार, अजून घरी पण मारायला लागतील. अरे साला, लहानपणा समजते काय झालं बघा. त्यांना समजलं, लहानपणा समजलं. हा साला व्हॉट्सॲपचा परिणाम, चॅटिंगचा परिणाम आहे. निखिल 9. अरे इथं ये धावा, याचे मारामार. मोठे मोठे थकले. कुठं मारणार. काय साला, पैसे पण घेऊन येतात असे ना. फक्त हा सामना फक्त मोदी साहेबच जिंकून देऊ शकतात, दुसरे कोणाची हिंमत नाही. बरोबर की नाही. बिकॉज ही इज अ नॉन बायोलॉजिकल. चला, बॉलिंग मार्क तयार. हो हो येस, पुन्हा एकदा कुठं हाफ ट्रॅकर. येस, बॅट्समॅन. चला, अजून बॉल किती आहेत बाकी. 2 बॉल बाकी आहेत बघा. शेवटचे 2 बॉल, मारा मजा. बॉल 2. बॉलिंग मार्क तयार. हो हो येस, म्हणते कॉट बिहाइंड, नॉट आउट. राहिला शेवटचा बॉल आणि चॅम्पियन ठरला आहे
तुमटे मराठा फॅब यस दोन्ही ब्रह्मा यस सगळे. अरे बंड्या भाऊ हुशार माणूस आहे. सगळे घरात. चला धन्यवाद. मी घटक बनला बरं. पुन्हा एकदा अभिनंदन करतो बघूया संपूर्ण ग्रामस्थांचं. मला इथं सांभाळून घेतलेत आणि बंड्या भाऊ तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही मला बोलवलं